इयत्ता 9वी गणित, पहिला चॅप्टर भूमितीतील मूलभूत संबोध, यामधील सराव संच 1.1. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. इथे एक संख्यारेषा दिलेली आहे आणि आपल्याला हे दिलेले डिस्टन्स काढायचे आहेत, म्हणजेच अंतर काढायचे आहेत, अंतरे काढायचे आहेत. संख्यारेषेवर बघा, वरती बिंदू दिलेले आहेत, A B C D E O H J K P Q आणि खाली काही अंक दिलेले आहेत. तर ह्या अंकांना निर्देशक असे म्हणतात. इथे बघा, P चा निर्देशांक -4 आहे, A चा निर्देशांक 1 आहे, D चा निर्देशक 4 आहे, H चा निर्देशक -1 आहे, P चा निर्देशक -4 आहे. कुठल्याही दोन बिंदूचे डिस्टन्स काढत असताना, अंतर काढत असताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा असतो. म्हणजे बघा, पहिले उदाहरण आहे, आपल्याला काढायचे आहे डिस्टन्स BE. आता B चा निर्देशक किती आहे 2 आणि E चा निर्देशक किती आहे 5. या दोन्हीमध्ये 5 हा मोठा आहे, म्हणून मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा आहे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स BE मिळणार आहे. डिस्टन्स BE आहे 3. अशाच प्रकारे बघा, दुसरे उदाहरण, डिस्टन्स JA इज इक्वल टू, J किती आहे -2 आणि A किती आहे 1. यामध्ये 1 हा मोठा आहे, म्हणून 1 - 2 म्हणजे उत्तर येईल 1 वजा अधिक होतील 1 आणि हे 2 3. उत्तर किती येईल 3. डिस्टन्स JA आहे 3. अशाच प्रकारे बाकीची सर्व डिस्टन्स तुम्ही सहज काढू शकतात. फक्त मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. म्हणजे बघा, A साठी निर्देशक दिलेला आहे x आणि B साठी दिलेला आहे y. त्यांची इथं निर्देशक पण दिलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला डिस्टन्स AB हा प्रत्येक उदाहरणामध्ये काढायचा आहे. तर इथे बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये निर्देशक y चा मोठा आहे, म्हणून इथे येईल 7 - 1. कारण अंतर काढत असताना मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशांक वजा करायचा असतो. पहिल्या उदाहरणामध्ये डिस्टन्स AB 6 येईल. दुसऱ्यामध्ये बघा, मोठी संख्या 6 आहे, 6 - 2 म्हणजेच 6 अधिक 8 होतील, 6 अधिक 2 होतील, 6 आणि 2 8. डिस्टन्स AB आले 8. तिसऱ्या उदाहरणामध्ये 7 - 3 ही लहान आहे, म्हणून ती 7 मधून वजा केली तर इथे वजा प्लस होईल, उत्तर येईल 10. डिस्टन्स AB हे तिसऱ्या प्रकारे जर निर्देशक घेऊन केले तर त्याचे उत्तर किती येईल 10. त्यानंतर चौथ्या नंबरचं बघा, -4 आणि -5 मध्ये -4 हा मोठा आहे आणि -5 हा लहान आहे, म्हणून यांची वजाबाकी केली तर -4 वजा 5 हे अधिक 5 होतील, याचं उत्तर येईल 1. डिस्टन्स A चौथ्या प्रकारामध्ये 1 येईल. त्यानंतर डिस्टन्स AB 5 नंबरच्या उदाहरणामध्ये -3 आणि -6 मध्ये -3 हे मोठे आहेत आणि -6 हे लहान आहेत, म्हणून -3 मधून -6 हे वजा केले आहेत. तर -3 अधिक 6 होईल, वजा 6 होईल, याचं उत्तर येईल -3 आणि अधिक 6 म्हणजे 6 मधून 3 गेले तर खाली उत्तर येईल 3. डिस्टन्स AB इथे बघा, 4 हा मोठा आहे -8 पेक्षा, म्हणून 4 - 8, 4 वजा प्लस होईल 8, उत्तर येईल 12. प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. बघा, इथे बिंदू दिलेले आहेत आणि दरम्यान कोणता बिंदू आहे आपल्याला शोधायचे आहे. तर ते आपण त्यांच्या दिलेल्या मापावरून शोधायचं आहे. पहिले उदाहरण आहे बघा, इथे डिस्टन्स PR बरोबर 7, डिस्टन्स PQ बरोबर 10, डिस्टन्स QR बरोबर 3. तर इथे बघा, ह्या दिलेल्या उदाहरणात आपल्या लक्षात येईल की डिस्टन्स, 1 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे डिस्टन्स PQ इज इक्वल टू
डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. कारण बघा पी क्यू किती आहे 10 आहे आणि पी आर आहे 7 अधिक क्यू आर आहे 3 म्हणजे 7 अधिक 3 10 होतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की दरम्यान तिच्या गुणधर्मावरून जर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी क्यू असेल तर ती रेषा कुठली असेल? रेषा पी क्यू असेल. रेषा पी क्यू. यावरून आपल्या लक्षात येईल की रेषा पी क्यू ही पी क्यू हे एकरेषीय बिंदू आहेत आणि पी आर आणि क्यू म्हणजे पी आणि क्यूच्या दरम्यान आर हा बिंदू आहे हे आपल्या लक्षात येईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा की डिस्टन्स आर एस बरोबर 8, डिस्टन्स एस टी बरोबर 6, डिस्टन्स आर टी बरोबर 4. असे कुठलेच दोन डिस्टन्स नाहीत की त्यांची बेरीज हा राहिलेला एक डिस्टन्स येईल. 8 आणि 6 घेतले तर 4 येणार नाही, 6 आणि 4 घेतले तर 8 येणार नाही, त्यानंतर 4 आणि 8 घेतले तर 6 येत नाही. म्हणजे हे जे बिंदू आहेत आर एस आणि टी हे काय असणार आहेत? हे एकरेषीय नाही आहेत, हे नैकरेषीय बिंदू आहेत. याचप्रमाणे खालची उदाहरणे सोडवायची आहेत. जर दोन डिस्टन्स हे तिसऱ्या डिस्टन्स एवढे आले तर तिथे दरम्यानता असणार आहे. दोन रेषेच्या मध्ये हा एक बिंदू असणार आहे आणि जर दोन डिस्टन्सची बेरीज ही तिसरा डिस्टन्स येत नसेल तर हे एकरेषीय बिंदू नसतील. 4 नंबरचे एक्झाम्पल. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. बघा ए बी सी जर हे एकरेषीय बिंदू असतील तर आपण असे लिहू शकतो ए सी बरोबर डिस्टन्स सी बी प्लस डिस्टन्स ए बी. आपल्याला डिस्टन्स ए सी माहीत आहे 10, सी बी माहीत आहे 8 अधिक डिस्टन्स ए बी माहिती नाही, ए बी काढायचे आहे. तर डिस्टन्स ए बी बरोबर काय येणार आहे? 10 वजा 8 म्हणजे डिस्टन्स ए बी किती आहे? 2 आहे. आपले हे उत्तर बरोबर आले की नाही ते आपण बघण्यासाठी जर ए बी इथे 2 टाकला तर 8 आणि 2 10 म्हणजे आपले आलेले उत्तर काय आहे? बरोबर आहे. ए बीची किंमत किती आहे? 2 आहे. ए बीचे डिस्टन्स 2 आहे. 5 एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढा. एक्स वाय झेड हे एकरेषीय आहेत म्हणून नियम काय सांगतो? डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स झेड वाय किंवा वाय झेड. तर बघा डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स एक्स वाय किती आहे? 17 अधिक वाय झेड किती आहे? 8. तर याचं उत्तर येईल डिस्टन्स एक्स झेड हा 25 आहे. यामध्ये बघा दुसऱ्या पद्धतीने जर आपण डिस्टन्स एक्स वाय बरोबर डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड असे घेतले तर बघा डिस्टन्स एक्स वाय 17 आहे बरोबर वाय झेड 8 आहे. डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचे आहे. तर डिस्टन्स एक्स झेड बरोबर काय येईल? 17 वजा 8. डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9. डिस्टन्स एक्स झेड 25 आणि डिस्टन्स एक्स झेड 9. प्रश्न 6. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. जर ए बी सी आणि ए बी सी म्हणजे ए सीच्या दरम्यान बी असेल आणि लेंथ ए सी बरोबर 11, रेख बी सी बरोबर 6.5, तर रेख ए बी बरोबर किती? आपण याची आकृती काढूया. मी इथे 11 सेंटीमीटरचा ए सी हा रेषाखंड काढत आहे.
हा AC 11 सेंटीमीटरचा काढला आहे A, आणि हा C, याचे माप आहे 11 सेंटीमीटर. त्यानंतर BC आहे 6.5. BC 6.5 आहे म्हणजे आपल्याला C बिंदूच्या लगत हे अंतर घ्यावे लागेल. किती? 6.5. हे बघा 6.5 अंतर C पासून घेतले आपण, तर ते इथे पॉईंट येईल. हा इथे येणार आहे हा BC. BCचे अंतर किती आहे? 6.5. तर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स AB. डिस्टन्स AB आपण कसे काढू? हे बघा, डिस्टन्स AB बरोबर AC वजा BC. डिस्टन्स AB काढत असताना AC मधून जर आपण BC वजा केला तर आपल्याला AB मिळणार आहे. AB किती आहे? 11. AC किती आहे? 11 वजा BC 6.5. तर आपल्याला उत्तर मिळून जाईल AB बरोबर 4.5. हेच आपण डायरेक्ट पट्टीच्या सहाय्याने जरी मोजले तरी आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळाले असते. हे बघा 4.5, पट्टीमध्ये बरोबर 4.5 हे अंतर इथे दिसत आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रकारे अंतर हे काढू शकतो. प्रश्न 7वा, एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? बघा, एकरेषीय असलेले म्हणजे एका सरळ रेषेत असलेले. आपण इथे एकरेषीय नसलेले 3 बिंदू घेऊया. समजा हा एक घेतला मी, हा एक घेतला. हा तर 2 बिंदू तर एकरेषीय होतीलच, परंतु हा तिसरा घेतला इथे. तर कुठली आकृती तयार होते? त्रिकोण ही आकृती तयार होते. एकरेषीय नसलेल्या 3 बिंदूपासून त्रिकोण ही आकृती तयार होते.